ओम सदाशिवसमारंभां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण गेल्या काही 2-3 क्लासमध्ये स्थितप्रज्ञाचे आपण लक्षण बघतो की स्थितप्रज्ञ कसा असावा, स्थितप्रज्ञाचं चालणं बोलणं ह्या सगळ्या गोष्टी कशा असतात, म्हणजे त्याचा मेंटल मेकअप कसा असतो. कोणी काही बाहेरचं बघत नाही, पण तो हाऊ हिज माइंड इज डेव्हलप, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. की दिसण्यासारखी तो सगळं आपल्यासारखंच आहे, दिसण्यासारखा तो उलट म्हणजे साधारण एकदम व्यक्ती असू शकतो, परंतु त्याचं मेंटल बिल्टअप असं झालेलं असतं, त्याचं इमोशनल स्टॅबिलिटी त्याच्यामध्ये एवढी असते. आणि तो फरक म्हणजे ब्रह्मज्ञानामध्ये आणि आपल्यासारख्या साधारण माणसामध्ये इथे हा फरक पडतो की त्याचं मेंटल मेकअप, त्याची मेंटल स्टॅबिलिटी आणि आपल्या साधारण माणसाची. आपलं जे असा ग्राफ असतो सदैव असा 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 चालू असतो, तो नुसता तसा मोठा वेव नसते, असं असं एकदम गिचमिडी काहीतरी असतं सगळं. सकाळी बरं असतं माइंड, दुपारी खाली येतं, संध्याकाळी रोज खाली जातं, पुन्हा वरती चढतं, पुन्हा खाली जातं. सो वी आर ऑलवेज ऑसोलेटिंग इन बिटवीन दीज थिंग्स. हां, तर मी असं म्हणतो की आपलं जे मेकअप आहे पूर्ण, म्हणजे माइंडचं मेकअप जे आहे ते सदैव ऑसोलेशनमध्ये असतं. म्हणजे आता बरं आहे, तर नंतर पुन्हा आपलं माइंड डाऊन होतं, पुन्हा वरती उठतं. परंतु ह्या ब्रह्मज्ञानाचं जे काही माइंड असतं ते त्याला आपण म्हणतो की बॅलन्स असतं. म्हणजे याच्यामध्ये ऑसोलेशन फार कमी होतात, म्हणजे या ब्रह्मज्ञानाच्या लोकांमध्ये. तर मग त्यापर्यंत पोचायचं जर असेल आपल्याला, म्हणजे त्या ब्रह्मज्ञानापर्यंत जर आपल्याला जायचं असेल किंवा त्या स्थितप्रज्ञाच्या स्टेजला जर आपल्याला पोचायचं असेल, तर म्हणून या काही याच्यात आपण बघितलं की 2-3 स्टेप त्यांनी सांगितल्या. आपण बघितलं की श्रवण करायला पाहिजे चांगल्या गोष्टींचं, मग त्यावर मनन करायला पाहिजे, मग त्यावर निधिध्यासन करायला पाहिजे. आपण बघितलं की त्याच्यासाठी प्रॅक्टिस असायला पाहिजे. म्हणजे श्रवण झालं, मननाने आपण इंटेलेक्च्युअल त्याच्यावर थोडेसे काही काय आपण विचार केला, पण ते आपल्या मनामध्ये बसायसाठी, इमोशनमध्ये बसायसाठी म्हणून निधिध्यासन पाहिजे. हे सारखा अभ्यास पाहिजे त्याचा. हा अभ्यास आता फॉर एक्झाम्पल उदाहरण देतो की आता आपले जे पंच ज्ञानेंद्रिय जे आहे ते काय आपण बंद करून घेऊ शकत नाही. तर माझे कान उघडे आहेत, मी एखाद्या बसने प्रवास करतो, तर बरेच वेळा माझ्या कानावर काही काही गोष्टी जातात. माझे डोळे उघडे आहेत, डोळे उघड्यावर मी बऱ्याच गोष्टी काही बघतो. किंवा कधी कधी आपल्याला दिसून येतं की कधी कधी मनात कुठल्याच गोष्टीचा असा मागचा पुढचा विचार न करता एखादा असाच थॉट आला, काहीतरी भलताच थॉट आला, तर यावर आपलं कंट्रोल नसतं बरेच वेळा. मग काय करायला पाहिजे अशा वेळेस? निधिध्यासनचा उपयोग इथे येतो की मी त्या थॉटच्या मागे किती जायचं. थॉट आला किंवा एखादं दृश्य बघितलं किंवा मी कानाने काहीतरी बघितलं, ऐकलं काहीतरी कानाने, पण ते ऐकल्यानंतर मी किती सोबत त्या थॉटच्या जायचं. कोणीतरी म्हटलं की हां ती तशीच आहे, बस संपलं. आता हे फक्त मी ऐकलं ती तशीच आहे. आता आपण आपलं सुरू मग ती तशीच आहे म्हणजे कोण आहे, मग मला तर म्हटलं नसेल, मग तिला तर म्हटलं नसेल, मग असं झालं असेल. आता हे झालं आपलं हळूहळू त्या थॉटच्या मागे जाणं. तर आपल्या म्हणजे कारण काय ना, आपलं माइंड एखाद्या विचाराने किंवा कोणी तुम्हाला काही म्हटलं, एखादा थॉट बोलला कोणी तुमच्याशी, तर ते काही आपल्याला डिस्टर्ब करत नाही, पण ही थॉट प्रोसेस आहे नंतरची, ती खरी आपल्याला डिस्टर्ब करते. म्हणून तेव्हा मला म्हटलं म्हणजे त्यात सांगितलं की श्रवण करायला पाहिजे, मनन करायला पाहिजे आणि निधिध्यासन करायला पाहिजे. निधिध्यासनानंतर मग आता श्रीकृष्णांनी सांगितलं या 60 आणि 61 श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की
आपल्याला आता इंद्रिय निग्रह पण करायला पाहिजे आणि मनोनिग्रह पण करायला पाहिजे. म्हणजे मी श्रवण केलं, मी गुरूंकडे गेलो, गुरूंकडनं मी चांगल्या गोष्टी ऐकल्या, मग मी खरोखर ऑनेस्टली मनन पण केलं, मनन करायला प्रयत्न पण मी केला बराचसा. पण हे करत असताना जर माझं इंद्रिय निग्रह नसेल माझा, किंवा मी मनोनिग्रह करायचा प्रयत्न करत नसेल, तर पुन्हा त्या पालथा आंबेवर पाणी की पुन्हा जायचे ते तसंच मी पुन्हा आलो. म्हणून या सगळ्या गोष्टींमध्ये काय आहे, थोडक्यात मला सांगायचा उद्देश असा आहे की बुद्धीने बऱ्याच गोष्टी आपल्याला पडतात, पण आपला मुख्य प्रॉब्लेम येतो इमोशनल लेवल. म्हणजे आपण ह्या ज्या इमोशनल याच्यामध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला इमोशनल थिंकिंग कमी जास्त ह्या गोष्टी ज्या आपल्या मनामध्ये होत असतात, म्हणजे इमोशनल कन्व्हिक्शन ती आपल्याला झाली नसते. इंटेलेक्च्युअली एखाद्या समजतं आपल्याला, परंतु इमोशनली आपल्याला कळतं, किंवा वरी ज्याला चिंता आपण म्हणतो ते आपल्याला कळते की या गोष्टी चिंता करण्याचा अर्थ नाही आहे, कशाला चिंता करायची, चिंता करून काय होणार आहे, हे आपण सगळा विचार डोळ्यात म्हणजे कानामध्ये मनामध्ये घुकत असतो आपण की चिंता करून काय मिळणार आहे, जे व्हायचं तेच होणार आहे. परंतु चिंता करणं आपण थांबत नाही. तर आपला प्रॉब्लेम हा आहे, बिकॉज वी आर नॉट इमोशनली स्टॅबिलाइज. मे बी इंटेलेक्च्युअली स्टॅबिलाइज आपण झालो असतो, पण इमोशनली स्टॅबिलाइज आपण झालेलो नाही. आणि इमोशनली स्टॅबिलाइज आपण केव्हा होऊ, जेव्हा आपली काही साधना असेल. म्हणजे साधना म्हणतो याला अर्थ मी असं म्हणत नाही की 2 तास डोळे लावून बसलो आपण, ती झाली एका प्रकारची साधना. परंतु विवेक वैराग्यजनित जर साधना नसेल आपली, त्याच्यावर प्रत्येक आपला जर त्याच्या मागे जर विचार नसेल, त्या विचारामागे जर डिस्ट्रॅक्शन नसेल, तर त्या साधनेला काही अर्थ नाही. मी बरेच लोक बघितले भरपूर साधना करतात, परंतु त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठा फरक झालेला बघितला नाही. बरेच साधू बघितले, मी पण साधू पण बघितले. एक आमचे संन्यासी होते, ते सदैव जप करायचे. सदैव त्यांच्या रूममध्ये तुम्ही जाताना ते जप करतील, जाताना ते येताना सदैव जप करतात. आता आम्ही पुणे मठामध्ये होतो तेव्हा छोटे छोटे ब्रह्मचारी होतो, आम्ही स्वतः हाताने स्वयंपाक करायचो. तर कधी कधी पोळ्यांचं ते काय फुलका केला तर फुलका जळायचा. आता जळलेला फुलका म्हणजे ताटातली लागत फुलका फेकून मारायचं, काय पोळी केली तुम्ही. तेव्हा आम्ही विचार करायचो की दिवसभर हे जपध्यान करतात, दिवसभर माळा ओढतात, आणि ही हॅज नॉट कंट्रोल. एवढं समजू शकत ते की आपण जळली काढून टाका किंवा काही करा, सगळं ब्रह्मचारी तयार करतात अन्न. तर सांगायचा उद्देश की ही साधना जोपर्यंत आपल्या अंगात भिनत नाही, तोपर्यंत त्या साधनेला, त्या डोळे लावून बसण्याला, किंवा 50,000 जप केला, 10,000 जप केला, याला काही अर्थ नाही. आणि ती केव्हा आपल्या आत भिनेल, जेव्हा विवेक आणि वैराग्याची ह्या दोघांची साथ सोबत असेल. हे फार महत्त्वाचं आहे. श्रीरामकृष्णांनी म्हटलं ना, विवेक वैराग्य सगळ्या सदैव. हे कारण ह्या दोघांची साथ असल्याशिवाय आपण इमोशनली किंवा इंटेलेक्च्युअली कुठलीच गोष्ट ॲक्सेप्ट करू शकत. हा विवेक असायलाच पाहिजे, हा वैराग्य असायलाच पाहिजे. म्हणून हे आपण मला बघितलं की स्थितप्रज्ञ जर व्हायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी भगवंतांनी आपल्याला सांगितलेल्या. आणि आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण स्वतःच जीवन बघतो की आपल्यामध्ये डिप्रेशन आहे, आपल्यामध्ये जेलसी आहे, आपल्यामध्ये काय म्हणतात इनसिक्युरिटी आहे, आपल्यामध्ये वरीज आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. आपण रोजच बघतो, तुम्ही स्वतःचं जीवन बघा, मी माझं स्वतःचं जीवन बघतो, या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये आहेत. म्हणजेच काय आहे की आपण इमोशनली बॅलन्स नाही, समजून घ्यायला पाहिजे. वी आर नॉट इमोशनली बॅलन्स. आणि इमोशनली बॅलन्स होण्यासाठी म्हणून ती गीता आहे. गीता कशातरी शिकायचं आहे. गीतेचं महत्त्व काय, की बाबा मला इतकी गीता माहिती आहे, मी इतके वेळ ते पारायण केले आहे, मी इतके अध्याय वाचले आहे, मी यांची कॉमेंट्री वाचली आहे, याच्यासाठी गीता नाही आहे. गीता वाचून तुमच्या जीवनात जर काही फरक येणार असेल, त्यासाठी श्रीकृष्ण भगवान एवढ्या जोर करून सांगतायत
म्हणून भगवान श्रीकृष्ण इतक्या आतुरतेने आणि इतक्या आपुलकीने आपल्याला ही भगवद्गीता सांगताय. आणि आपण याचं जर प्लॅनिंग बघितलं पूर्ण भगवद्गीतेच्या सगळ्या अध्यायांचं, तर यात दिसून येतं की पहिल्यांदा त्यांनी आपल्याला ज्ञानयोग सांगितला. म्हणजे पहिल्यांदा तर तो म्हणजे आपली स्वतःची म्हणजे परिस्थिती सांगितली की आपण कुठे उभा आहोत अर्जुनाच्या रूपाने, की आपण शोकग्रस्त आहोत, मोहग्रस्त आहोत. त्यानंतर त्यांनी सांगितलं की खऱ्या आत्म्याचं स्वरूप काय आहे, ज्ञानयोग त्यांनी सांगितलं. नंतर त्यांनी सांगितलं की त्या ज्ञानयोगाचे जर लक्षणं बघायचे असेल, त्या माणसाचं जर तुम्हाला ऑब्झर्व करायचं असेल तो कसा असावा, म्हणून याची त्यांनी सुरुवात केली. आणि आता भगवंतांना माहिती आहे की हे कठीण आहे, इतकं सोपं नाही आहे. भगवंतांना सगळं माहिती आहे की हे म्हणजे हा खूप मोठा पहाड आहे उचलणं सगळं. आणि म्हणून ते सांगतायत आता त्यांना. म्हणून आपण त्या मागच्या श्लोकामध्ये बघितलं की इंद्रिया आणि प्रमातीनी हरंती प्रसभम मना. त्यांना हे पण माहिती आहे की ही इंद्रिय जे आहेत ते खूप प्रमाती आहेत, खूप बलवत्तर आहे. म्हणजे एका क्षणामध्ये मला कोणी माझ्याबद्दल काही म्हटलं, मी काही एखादी गोष्ट कोणाबद्दल बघितली, तर सगळं आपलं उडून जातं त्यावेळेस. इंद्रिय आणि प्रमातीनी इतकं त्याच्यामध्ये ताकद आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात की हे 5 इंद्रिय पण आपल्याला मिळालं. एखादं इंद्रिय नाही आहे, 5 इंद्रियांना घेऊन आपण चालतो. आणि एकाच इंद्रियाला आपल्याला कंट्रोल करता येत नाही, 5 इंद्रियांना कंट्रोल करून आपल्याला जायचं आहे. तर हे भगवंतांना पूर्ण माहिती आहे की इंद्रियानी प्रमातीनी बलवत दृढम. आणि हे आपली पूर्ण पर्सनॅलिटी ही घुसळून टाकत असते पूर्ण रवीसारखी प्रमाती. हे भगवंतांना माहिती आहे. आणि म्हणून आता भगवंत या 62व्या श्लोकापासून 62 आणि 63 श्लोकामध्ये ते सांगतायत की कुठे आपण घसरतो, कुठे पडतो, याचं थोडं चिंतन करा. म्हणजे आपण मागच्या वेळेस बघितलं ना की केळीचं साल मी बघितलं आणि केळीच्या सालावरून पडलो. दुसऱ्या दिवशी चालायला निघालो, पुन्हा केळीचं साल बघतो, पुन्हा केळी सालावर पाय पडला, पुन्हा पडलो. तर इथे भगवंत सांगतायत की थोडंसं तुमचा स्वतःचा विचार करा. इथे आला विवेकाचा विचार. तर ह्या 2 श्लोकांमध्ये आता पुढे सांगतायत की ध्यायतो विषया. हे सगळे महात्मा लोक जे आहेत किंवा सगळे जे काही पोचलेले साधू लोक आहेत, त्यांचा आपण म्हणून साधू संघ करायला पाहिजे, साधू संघ करायला पाहिजे. दे कॅन ओनली सजेस्ट यू समथिंग, पण ते तुम्हाला कान धरून घेऊन करू शकत नाही. काम तुम्हालाच करायचं आहे. ते सांगतील की फक्त की बाबा त्या केळीच्या सालावरून तू पडशील. आता ते केळीचं साल कसं चुकवायचं हे तुम्हाला समजायला पाहिजे. तर कुठलीही गोष्ट म्हणजे ही स्पिरिच्युअल लाईफमध्ये म्हणतो, आध्यात्मिक लाईफमध्ये तुम्ही जेव्हा काही आपण जीवन व्यापन करत असतो तेव्हा इथे जोर जबरदस्ती किंवा सांगून होत नाही. जेव्हा तुम्हाला स्वतःला भूक लागते तेव्हा तुम्ही सगळं करता. जेव्हा तुम्हाला स्वतःला ती तळमळ येते की मला असं काय समाधानाचं जीवन जगायचं आहे, माझ्यामध्ये हे जे सगळं इम्बॅलन्स आहे ते घालवायचं आहे, माझ्यामध्ये जी अपूर्णता आहे ते घालवायची आहे, जेव्हा तुमच्यामध्ये खरी ही जिज्ञासा जेव्हा उत्पन्न होते, खरी इम्पॉर्टंट आहे जिज्ञासा उत्पन्न होणं. आपण इतके आनंदात असतो सगळ्या गोष्टी घेऊन, आपण इतके आनंदी असतो की आपल्याला ती जिज्ञासाच नसते की याच्यापेक्षा समाधान काय पाहिजे आपल्याला. मला सांगा, आपण सध्या तुम्ही जे जीवन व्यापन करताय किंवा आम्ही जे जीवन व्यापन करतो असं जर आपण बरोबर जर बघितलं तर इथे दिसायला सगळं चांगलंच आहे ना, सगळं चालू आहे. त्याची फरक कुठं कोणाला काय पडला आहे. परंतु जर विचार केला तर जर आध्यात्मिक जीवन कुठं सुरू होतं की आध्यात्मिक जीवन वरच्या स्तरावर कधीच नसतं. इफ यू गो इनसाइड देन ओनली दॅट आध्यात्मिक जीवन सुरू होतं की हे वरवरचं आहे, ठीक आहे, आपण हे जाणार आहे सगळं. आपण या करोनाच्या काळामध्ये बघून एका क्षणात सगळं उडून जातं सगळं. तर ह्या सुपरफिशियल लेवलवर न राहता आपण अजून आतल्या लेवलवर जाणं ही आहे खरी आध्यात्मिक जीवनाची सुरुवात. आणि ती जर आपल्याला करायची असेल तर ह्या शास्त्राचा आपल्याला उपयोग आहे, नाही तर काही उपयोग नाही.
म्हणून आता या श्लोकांमध्ये सांगतात भगवंत की ध्यायतो विषयांतुंस संगस्तेषुपजायते संगात संजायते काम कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. ते फार सुंदर 2 श्लोक आहेत की भगवंत म्हणतात की विषयाचे चिंतन करणाऱ्या पुरुषाला त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते आणि आसक्तीमुळे त्या विषयाची कामना उत्पन्न होते आणि कामापासून त्या इच्छेच्या आड विघ्न आले म्हणजे क्रोध उत्पन्न होते. क्रोधापासून अविवेक अर्थात मूढता उत्पन्न होते. अविवेकाने स्मरणशक्ती नष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली म्हणजे बुद्धीचा अर्थात ज्ञानशक्तीचा नाश होऊन जातो आणि बुद्धीचा नाश झाला म्हणजे आपल्या श्रेय साधनापासून तो साधक च्युत होतो. आता हे कसं आहे ना, म्हणजे एक सायकोलॉजिकल सुंदर स्टेप्स दिले की तेषु संग उपजायते. पहिल्यांदा काय होतं ना की आता कुठले उदाहरण घ्या, म्हणजे घर एखादं आपल्याला आवडलं, सोन्याची काही गोष्ट आवडली, एखादी बाईक आवडली, एखादी कार आवडली, तर पहिल्यांदा कसं होतं की मी माझ्या बाईकहून जात असतो, माझ्या बाजूने एक छानशी एक सुंदर गाडी जाते, जोरात निघून गेली माझ्यासमोर, लगेच काय झालं माझ्या वेळ त्या गोष्टीने माझं मन अट्रॅक्ट झालं की काय सुंदर कार आहे, काय फास्ट आहे. मी पुण्याहून जर कोल्हापूरला जायचं असतं तर मी माझ्या गाडीने ज्या गाडीने चाललो आहे तरी जवळपास 4 तास 5 तास लागतील. ती गाडी माझ्याजवळ असती तर मी 3 तासात पोचलो असतो. किती आरामात आहे, किती सुंदर आहे. म्हणजे ह्या एक गोष्ट जेव्हा आपल्या डोक्यात एखादी आली तर त्या गोष्टीबद्दल संग उत्पन्न होणं, त्या गोष्टीबद्दल अट्रॅक्शन निर्माण होणं, ती गोष्ट कशी चांगली आहे हे पहिलं त्या डोक्यात येतं. म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्ही बघा, म्हणजे साधारण कुठली एखादी चप्पल बघा, साधी तुम्ही बघा ना, स्त्रियांकडे बघताना सदैव कुठली तुम्ही एखाद्या बस स्टॉपवर उभा आहे आणि दुसरी स्त्री झाली तर स्त्री त्या दुसऱ्या स्त्रीला पूर्ण वरपासून खालपर्यंत ढाळते. काय काय आहे तिच्याजवळ, काय नाही, कुठल्या बांगड्या आहे, कुठली साडी आहे, कुठलं काय आहे, कुठलं काय आहे, कसं आहे. आणि त्यातनं हळूहळू तो संघ निर्माण होतो. तर पहिल्यांदा पहिली स्टेप की माझं पहिल्यांदा ते अट्रॅक्शन होतं तिकडे. त्याच्यानंतर दुसरी स्टेप येते की ती गोष्ट मला आनंद देईल. म्हणजे मी जर ती गाडी घेतली तर मला आनंद मिळणार आहे. मी जर आता ह्या 2 रूमचं घर आहे त्यापेक्षा जर 4 रूमचं घर घेतलं तर मला खूप आनंद मिळेल. मी जर आता हे सोनं घेतलं तर सोन्यामुळे काय याची व्हॅल्यू वाढेल. इथे केव्हाही मी विकलं तर मला जास्त सोन्याचे पैसे मिळणार. आपण करतो ना बऱ्याच इमॅजिनेशन की घर काय, घरामध्ये पैसे इन्व्हेस्ट करावे, ते काय लगेच आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त मिळतात, कधीच लॉसमध्ये जात नाही. सो खरं असतं अट्रॅक्शन आपलं पहिल्यांदा त्या गोष्टीकडे. बट नाव ती गोष्ट मला कसा आनंद देणार आहे हे मी ठरवायला सुरुवात केली. पहिल्यांदा अट्रॅक्शन आलं, नंतर ती गोष्ट कशी मला आनंद देणार आहे ती आली. तिसऱ्या स्टेपवर येतं की इट इज वर्थ टेकिंग. नाही, आपण कर्ज काढू पण ती गाडी घ्यायला पाहिजे, म्हणजे ही आपल्या संग्रही असावी. हे सोनं ठीक आहे, आपण 2 बांगड्या घेतल्या होत्या, पण अजून एखादा जर बांगडी घेतली तर ती आपल्या चांगल्या वेगळ्या डिझाईनची आहे, चांगली संग्रह राहील. अजून एखाद्या घरामध्ये पैसे इन्व्हेस्ट केले तर चांगलं आपल्याजवळ एक प्रॉपर्टी राहील. तर वर्थ टेकिंग म्हणजे त्या गोष्टीला आता आपण किंमत द्यायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत फक्त अट्रॅक्ट होत होती, आपल्याला आनंद देईल असं वाटत होतं. आता आपण त्या गोष्टीला किंमत देऊया. अँड देन नेक्स्ट थॉट कम्स, आय वॉन्ट दॅट. मला आता ती गाडी पाहिजे, मला आता सोनं पाहिजे, मला आता घर घ्यायचं आहे. नाव या स्टेजपर्यंत जेव्हा आपण येतो त्यानंतरची स्टेज होते की नाही, विदाऊट दॅट आय कॅनॉट लिव्ह. त्या मुलीशी लग्न केल्याशिवाय मी राहू शकत नाही, त्या मुलाशी लग्न केल्याशिवाय राहू शकत नाही. नाही, मला गाडी घ्यायची असेल तीच गाडी घ्यायची आहे, मला सोनं मला लग्नात द्यायचं, मला एवढंच सोनं द्यायला पाहिजे. नाव दीज आर द स्टेप्स. सुरुवात झाली सिम्पल एक अट्रॅक्शनमुळे. अट्रॅक्ट होऊ शकतो माणूस, ही देवाची दुनिया आहे, एवढं सुंदर हे आहे, अट्रॅक्ट व्हायला काही हरकत नाही. चांगल्या गाड्या आहेत, चांगली गुलाबाची फुलं आहेत, चांगले सुगंधी फुलं आहेत, काय जगामध्ये सगळंच अट्रॅक्टिव्ह आहे. पण त्या अट्रॅक्शननी काही फरक पडत नाही.
पण ते गुलाबाचं फूल माझ्या खिशात पाहिजे, तिथे प्रॉब्लेम झाला. ह्या देवाच्या बागेमध्ये गुलाबाचं फुल आहे, छान आहे, सुगंध आहे, हा एक विचार आहे त्याच्यामध्ये की देवाच्या काय बागेमध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टी आहेत. नाही, पण ते फुल माझ्या खिशात असावं, ती गाडी माझ्या जवळ असावी, थोडं सोनं माझ्याकडे असावं, त्यांनी घर घेतलं की माझ्याकडे घर पाहिजे. तर सुरुवात झाली अट्रॅक्शनमध्ये. मग त्या अट्रॅक्शनमध्ये, त्या संघामध्ये मग आपण आनंद शोधायला सुरुवात केली. आनंद जेव्हा आपल्याला मिळतं तेव्हा आपण त्याच्या किंमत द्यायला सुरुवात केली. जशी आपण त्या गोष्टीला किंमत दिली तसं आपण म्हणतो की नाही, मला ही पाहिजे आहे. आणि जेव्हा आपण म्हणतो की पाहिजे आहे, नंतर येते की त्या गोष्टीशिवाय माझं जीवन अपूर्ण आहे. हे आपलं अपूर्णत्व जे जीवनामध्ये दिसतं येतं, हे असं सगळं सुरू होतं. फार सुंदर ह्या 2 श्लोक, की या गोष्टीशिवाय माझं जीवन अपूर्ण आहे. ते जर झालं ना, माझं जीवन पूर्ण होईल. बाबाने जर मला ती गाडी घेऊन दिलं तर माझं जीवन पूर्ण होईल, मी समाधानी होईल. बाबाने जर मला तो मोठा 25,000चा मोबाईल घेऊन दिला तर मी पूर्ण होईल. म्हणजे तो आता पण त्याच्यावर 10,000चा फोन आहे, पण त्याला 25,000चा अजून एक फोन पाहिजे, तेव्हा त्याला त्यात तृप्ती शोधतो, त्यात तो पूर्णता शोधतो. तर ही अपूर्णता जी आपल्याला आपल्या जीवनामध्ये येते ती यामुळे येते. आता हा जो सिक्वेन्स त्यांनी सांगितला, या सिक्वेन्समध्ये जर ती पूर्ण झाली नाही, काही बाधा आली त्याच्यामध्ये, काही विघ्न आलं त्याच्यामध्ये, किंवा बाबाने नाही म्हटलं किंवा कोणी नाही म्हटलं, तर मग क्रोध उत्पन्न होतो. हां, एवढा तिथे की क्रोधात अभिजायते, म्हणजे संजायते कामात क्रोध अभिजाय, की कामामध्ये जर विघ्न आलं, तिथे जर काही आपल्याला कोणी अडचण उत्पन्न केली तर तिथे क्रोध उत्पन्न होतो. आणि क्रोधानंतर संमोह, क्रोधात भवती संमोह. इथे संमोह म्हणजे की आपल्या जी सत्सद विवेक बुद्धी आहे तिचा नाश. आता या ज्या स्टेप्स सांगितल्या याचा अर्थ असा नाही की मी मोबाईल नवीन घेऊ नये, नवीन घर घेऊ नये, किंवा नवीन काही गोष्टी घेऊ नये, असं भगवंतांना म्हणायचं नाही आहे. इथे असं भगवंतांना म्हणायचं आहे की नीड आणि वॉन्ट्स याचा फरक समजून तुम्ही काम करा. कर्जबाजारी होऊन गाडी घेऊ नका, कर्जबाजारी होऊन घर घेऊ नका. म्हणजे मला माझी इच्छा पुरवायची आहे, मग त्याच्याकडनं लोन काढलं आणि गाडी घेतली, मग त्याचं लोन फिटवायसाठी म्हणून अजून कोणाकडून लोन घेतलं, मग त्याचे डोकं म्हणजे त्याला टोप्या चढवलं म्हणतात ना, की माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून मी 10 लोकांकडनं कर्ज घेतलं, 10 बँकांकडनं कर्ज घेतलं, आणि मग याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी त्याच्या डोक्यावर, असं मी जीवन जगतो आहे. म्हणून ते भगवंत या ह्याच्यात सांगतायत की ज्या साधकाला समाधान जगायचं आहे, ज्या साधकाला शांतीने जगायचं आहे, पुढे म्हणतील ते सांगतील श्लोकीन पुढे, की ज्याला शांतीत जगायचं आहे त्यांनी ह्या नीड्स आणि वॉन्ट्स याच्यात फरक ठेवायला पाहिजे. की माझी गरज किती आहे आणि वॉन्ट्स मला पाहिजे. आपल्याला भरपूर वॉन्ट्स असतात. आता मला वाटतं माझं घर आहे, माझे AC असावा, ही माझी वॉन्ट्स असू शकते, पण गरज आहे का? माझ्या जो 2 चाकी आहे, 2 चाकीने काम होऊन जातं, किंवा रिक्षाने गेलं की माझं काम होऊन जातं, पण नाही, मला 4 चाकी घरी दाखवायला पाहिजे. 4 चाकीची आवश्यकता आहे का, गरज आहे का? तर यात इथे कुठेच निगेटिव्ह पार्ट नाही. आपण शास्त्र समजून घेताना म्हणायला बऱ्याच वेळा लोक म्हणतात की शास्त्र तुम्हाला अभ्युत द्यायला जागा नाही आहे इथे. म्हणजे काय, नुसतं हे नाही, हे तुम्ही असंच करता, म्हणजे जीवन जगायचंच नाही का, आम्ही आनंदाने चांगल्याने जीवन जगायचंच नाही का, आम्ही जीवन एन्जॉय करायचंच नाही का, असं नाही आहे इथे. इथे म्हणतात की पूर्ण जीवन एन्जॉय करा, पण कर्ज काढून एन्जॉय करू नका. जे 10 ठिकाणचं कर्ज काढतात त्यांना बघा, आता झोपताना एक दारू प्यावं लागते किंवा झोपेच्या गोळ्या खावं लागतात, त्याला एन्जॉयमेंट म्हणत नाही. छान पाय लांब करून झोपा. हां, तर छान पाय लांब करून आपण शांती अशी असायला पाहिजे की मी सगळं माझं जीवन घालवत असताना मी शांतपणे पाय लांब करून झोपू शकलो पाहिजे. कुठल्याही ह्या चिंता विवंचना घेऊन मला जीवनाचं एन्जॉयमेंट नको आहे. इथे यांचं भगवंतांचं म्हणणं हे ऐकतं की तुम्ही सगळं करा, आणि ते जर अवॉइड करायचं असेल तर ही शृंखला कशी सुरू होते ते तुम्ही बघा. म्हणजे याच्या 8 स्टेप्स आहेत. तुम्ही जर बघितलं तर पहिलं जर तुम्ही बघितलं विषय ध्यान, विषयाचं आपण चिंतन करणं, ही पहिली स्टेज. दुसरं आहे त्याच्याबद्दलचा संघ निर्माण होणं, विषयाबद्दल कुठलाही विषय घ्या तो. हां,
मग संघ निर्माण झाला की त्याच्याबद्दल कामभावना उत्पन्न होणं की मला ती पाहिजे आहे. हां, नंतर त्याच्यामध्ये जर कोणी आलं तर मग क्रोध निर्माण होतो. क्रोध आला की संमोह. संमोह जर आपण बघितलं की विवेकबुद्धीचा नाश. शंकराचार्य एका ठिकाणी म्हणतात की मातरम अपि ताड येते, की तो जेव्हा क्रोधात होतो तेव्हा आईला पण मारायला सोडत नाही. हां, तर इथे तो क्रोध येतो. क्रोध झाल्यानंतर स्मृतिभंश, संमोह. संमोह म्हणजे याला आपण मॅडनेस म्हणतो, की त्याला लोक समजायचं बाबा असं करू नको तसं करू नको, पण तरी त्या लोकांना काही जात नाही आहे. त्याचा क्रोधामध्ये तुम्ही बघा ना, जेव्हा आपण दोघांचं जेव्हा भांडण होतं तेव्हा तुम्ही बघा काय कसं होतं. पहिल्यांदा बोलणं सुरू होतं, मध्ये हीट निर्माण होते चांगली मोठी, मग कुणाचा शब्द बाहेर पडत नाही, मग हातवारे सुरू होतात. म्हणजे ती स्टेप्स तुम्ही बघाल तर अशा याला म्हणतात मॅडनेस, की यू आर नॉट ऑफ दॅट कंट्रोल. तुम्ही स्वतःच कंट्रोल नाही आहे, तुम्ही काय तुम्हालाच माहीत नाही आहे काय करताय तुम्ही. तर हा मॅडनेस येतो, संमोह. आणि त्यानंतर तो बुद्धिनाश, म्हणजे सॉरी स्मृतिभंश. स्मृतिभंश त्यानंतर येतो. हां, काय म्हटलं, म्हणजे स्मृतिभंश म्हणजे कसं की यावेळेस जर म्हणजे हे पूर्ण वर्ल्ड किंवा जग हे सर्कस आहे मोठी, त्याच्या डोक्यावर पाय देऊन मग चढायचं. आता इथे सगळं आपल्या स्वतःवर डिपेंड आहे की मी किती त्याच्यात स्ट्रॉंग राहतो, मी किती त्यातून. त्याच्यामुळे जगाला दोष देऊन काही फायदा नाही आपल्याला. जर मला उठायचं झालं त्यातनं तर मला स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. आता माझी इम्युन सिस्टीम डाऊन होते म्हणून मला करोना झाला. आता मठात किती साधू लोक आहेत, त्यांना का करोना झाला नाही? बिकॉज माय इम्युन सिस्टीम इज डाऊन, त्याच्यामुळे मला करोना झाला. तर मला या जगाच्या या सगळ्या गोष्टींपासून जर वाचायचं असेल, जगाच्या या सगळ्या म्हणजे या प्रॉब्लेममधनं मला जर वाचायचं असेल तर त्याचा एकच उपाय आहे की मला स्ट्रॉंग करणं, माझी इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करणं. हां, मेंटल इम्युनिटी वाढवणं हे माझ्या हातात आहे. म्हणून इथे ते म्हणतात की पुढचा तो इथे येतो स्मृतिभंश. म्हणजे या संमोह, क्रोध या सगळ्याचा अल्टिमेट पॉईंट काय, स्मृतिभंश. जसं आपण कर्णाच्या जीवनात बघतो बघा, की कर्णाचं सगळं त्याला इतकं मंत्र माहिती आहे, त्याला इतकं सगळं वरदान मिळालं आहे, पण शेवटी त्याला मंत्र आठवत नाही आहे. तो म्हणतोय की थांब मला मंत्र आठवतो, तो आता ब्रह्मास्त्राचा मंत्र आठवायचा प्रयत्न करतो, सगळं मंत्र आठवत नाही. तर अशा वेळेस जेव्हा या सगळ्या स्टेजनं आपण जातो तेव्हा आपलं माइंड पण काम करत नाही. काय चांगलं, काय वाईट, काय करणं योग्य, मला शोभून दिसतं की नाही, या सगळ्या गोष्टींच्या परेत होत जातो. आणि त्यानंतर ते म्हणतात की बुद्धिनाश. बुद्धिनाश म्हणजे कम्प्लीट विवेक तुमचा गेला. जेव्हा तुमचा विवेक गेला तेव्हा यू हॅव लॉस्ट हिज लाईफ. म्हणजे एखाद्या गाढवाला आपण म्हणू शकत आता माझा क्लास चालू आहे तू ओरडू नको, गाढवाला आपण म्हणू शकत नाही, कारण गाढवाला जेव्हा पाहिजे तेव्हा तो ओरडेल. तुमचा गीतेचा क्लास चालू असो की तुम्ही ध्यान करतो काही असो. तसंच जर आपण आपलं लाईफ जर असंच केलं, म्हणजे त्याला म्हणतात ना की आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं की म्हणजे त्याला म्हणतो ना आपण की जसं माझ्या मनात येईल त्याप्रमाणे मी लाईफ जगतो, त्या प्रकारचं लाईफ इथे म्हणजे इम्पल्सिव्ह लाईफ. इम्पल्सिव्ह लाईफ जगू नये एवढं तिथे ना म्हणायचं आहे की इम्पल्सिव्ह लाईफ हा माणूस जगत नाही, इम्पल्सिव्ह माणूस जनावर जगतो. हां, तर इम्पल्सिव्ह आपण असू नये आणि प्रत्येक गोष्टीच्या ठिकाणी आपला विवेक जागृत असावा. डेलिबरेशन ज्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, की जी काही मी गोष्ट करतो आहे, जी काही गोष्ट मला करायची आहे तिथे मी थोडासा माझा स्वतःचा विचार करेन, स्वतःचा विचार करून मी माझी बुद्धी वापरेन. हा इथे मुख्य पॉईंट आहे. तर या 2 श्लोकांमधून भगवंत सांगत आहेत की या सगळ्या अनर्थाची जड म्हणजे अनर्थाचा पूर्ण जो काही सगळा पॅटर्न सुरू होतो तो या 8 स्टेप्सपासून सुरू होतो. आणि जो विवेकी आहे तो त्या पहिल्याच स्टेजला थांबवतो, की अट्रॅक्शन झालं एखाद्या गोष्टीबद्दल, एखादं झालं त्याला म्हणतात निप इन द बड. ती इच्छा उत्पन्न झाली तर त्या इच्छेला कसं कापायचं, हां, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात की निप इन द बड, म्हणजे ती कळी होत असतानाच तिला कापून टाकायची इच्छेला. तर या 8 स्टेपमधनं आपण कसं एखाद्या साधकाचं पतन होऊ शकतं
आणि कसं साधकांनी या पतन होण्यापासून स्वतःला वाचवावं या स्टेप्स इथे त्यांनी सांगितलेल्या आहेत. आपण आज इथेच थांबू, कारण जरा थोडंसं मला काय जास्त स्ट्रेसफुल होत आहे. मे बी पुढच्या क्लासमध्ये आपण पुढचं सुरू करू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.